अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नागाव तालुका हातकणंगले येथील संभाजीनगरमध्ये रविवारी लागलेली भीषण आग अजूनही धुमसत राहिली असून यातून निघत असलेल्या धुराच्या लोटांनी या परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। डोळ्यांची जळजळ आणि उग्र उदरपाने नागरिक हैराण झाले आहेत। रविवारी दुपारी संभाजीनगरमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली होती। ही आग आटोक्यात येण्यास सुमारे 8 तासांचा कालावधी लागला होता। याकरिता कोल्हापूर महानगरपालिका व वडगाव नगर परिषद, कागल नगर परिषद व हातकणंगले पंचायत समितीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक सुहास मानगावे, नंदकुमार लंबे व दिलीप पोवार बंधू यांच्या टँकरने अखंडपणे आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते। आग जरी आटोक्यात आली असली तरी ती पूर्णपणे विझलेली नाही, ती आजही धुमसत राहिली आहे। परिणामी स्थानिक संभाजीनगर व नागाव गावच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांना आज सोमवार मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरला आहे। परिसरातील लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना याचा अधिक सामना करावा लागतो आहे। परिणामी काही ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।